नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन या लेखन कौशल्याच्या घटकामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी विषयासाठी लेखन विभागातील निबंध लेखन हा घटक अभ्यासत आहोत आणि त्या घटकाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। यापूर्वी आपण निबंध लेखनाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासलेले आहेत। त्यापैकी पहिला प्रकार जो होता तो म्हणजे प्रसंग लेखन किंवा त्याला आपण अनुभव लेखन असे सुद्धा म्हणतो। वैचारिक निबंधाचाच हा प्रकार आहे। त्यानंतर आत्मकथन निबंध म्हणजेच आत्मवृत्तात्मक निबंध, याचा आपण सविस्तर काही निबंधाच्या प्रारूपाच्या माध्यमातून निबंध कसे लिहायचे हे आपण समजून घेतलेले आहे। आता निबंधाचा जो तिसरा प्रकार आहे वैचारिक निबंध किंवा त्याला कल्पनात्मक निबंध सुद्धा आपण म्हणतो, त्याचा प्रारूप आपल्याला या निबंधाच्या प्रकारामध्ये सेशनमध्ये अभ्यासायचा आहे। निबंधाचा तिसरा प्रकार आपण त्याला कल्पना विस्तार किंवा वैचारिक निबंध असे म्हणतो। कल्पना विस्तार म्हणजेच काय, एखादा विषय दिल्यानंतर आपल्या कल्पनाच्या सहाय्याने आपले विचार व्यक्त करणे। कल्पना विस्तार करत असताना कोणते कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहे, तर कल्पना प्रधान लेखन कौशल्याचा उद्देशच कल्पना करता येणे हा आहे की विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून त्यांच्या वैचारिक पातळीनुसार कल्पना करून शब्दबद्ध रूपामध्ये आपल्या भावना व्यक्त करता येणे हा या निबंधाच्या प्रकाराचा उद्देश आहे। म्हणजेच कल्पनाप्रधान लेखन कौशल्याचा उद्देश म्हणजे कल्पना करता येणे। मुख्य कल्पना निबंधाच्या शीर्षकातच दडलेली असते। निबंधाचा जो शीर्षक असते त्या शीर्षकामध्येच आपल्याला तो निबंध विस्तारित रूपामध्ये लिहायचा असतो। तिसरा म्हणजे एकातून दुसरी कल्पना, अशी कल्पनाची साखळी लेखन कौशल्य वाढवत असते। आणि चौथा मुद्दा म्हणजेच कल्पना वास्तवाला धरून किंवा गमतीदार असावी। आणि पाचवा मुद्दा म्हणजे विषयासंबंधी सुचलेल्या कल्पनांचा विस्तार करावा। यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये वैचारिक निबंध असे देखील म्हणतो। या वैचारिक निबंधामध्ये विचारांना म्हणजेच कल्पनांना प्राधान्य दिले जाते। विचाराला दोन बाजू असू शकतात, म्हणजेच योग्य अयोग्य, लाभ फायदे तोटे नुकसान, अशा दोन्ही बाजूंनी आपण त्याच्यामध्ये चर्चा करायची असते। योग्य अयोग्य दोन्ही बाजूंची साधक बाधक चर्चा व्हावी। मुद्द्यांची मांडणी सुसंगत व तार्किक विचारानुसार करावी। मुद्द्यांचे समर्थन करण्यास नामवंत विचारांचे विचार, म्हणी, सुवचने यांचा आधार घ्यावा। विद्यार्थी मित्रांनो, निबंधाच्या कोणत्याही प्रकारामध्ये निबंध लिहित असताना तुम्हाला हे 3 वेगवेगळे प्रकारांपैकी 2 निबंध विचारले जातील आणि तुम्हाला त्याच्यातील एकच कृती सोडवायची आहे। परंतु निबंध लिहित असताना तुम्ही तुमच्या विचारांना चालना देऊ शकतात। त्यामध्ये तुम्हाला येत असलेले म्हणी, सुवचने, मोठ्या विचारवंतांचे विचार किंवा मग संतांचे अभंग, ओव्या, भारूड असे तुम्ही तुमच्या निबंधामध्ये लिहू शकतात। त्याचबरोबर अलंकारिक शब्दरचना तुम्ही तुमच्या निबंधामध्ये करू शकतात। वाचन, निरीक्षण क्षमता, चिकित्सक विचार हे वैचारिक मांडणीसाठी अत्यंत आवश्यक आहे। आता इथे तुम्हाला एक नमुना कृती दिलेली आहे आणि तुम्हाला शीर्षक सुद्धा दिलेला आहे। शीर्षक आहे निबंधाचं मी माझ्या देशाचा नागरिक। हा तुमचा निबंधाचा विषय आहे आणि या विषयावरती तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत। ते मुद्दे विचारात घेऊन आपल्याला निबंध लेखन करायचं आहे। पहिला मुद्दा आहे
जबाबदार नागरिक, त्याचप्रमाणे देशप्रेम व राष्ट्रीयत्व याची जाणीव. पुढचा मुद्दा आहे पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा संदर्भ. पुढचा मुद्दा आहे हक्क व कर्तव्ये यांची जाणीव. पुढचा मुद्दा आहे देश माझा मी देशाचा ही भावना. आणि पुढचा मुद्दा आहे देशाच्या सद्यस्थितीचे ज्ञान. आणि शेवटचा मुद्दा आहे स्ववर्तन. तर विद्यार्थी मित्रांनो, वैचारिक निबंध किंवा कल्पनात्मक निबंध लिहिताना तुम्हाला जे काही मुद्दे दिले असतील त्या मुद्द्यांना विचारात धरूनच तुम्हाला तो निबंध लिहायचा आहे. जर तुम्हाला मुद्दे दिलेले नसतील, फक्त निबंधाचा विषय दिलेला असेल, तर तुम्ही तुमच्या मुद्दे तयार करून त्याच्यावरती तुमची वैचारिक पातळीनुसार कल्पनानुसार तुम्ही तुमचे विचार त्या निबंधामध्ये लिहू शकतात. परंतु तुम्हाला जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांना अनुसरूनच तुम्हाला निबंध लिहायचा आहे, कृती करायची आहे. चला तर आता आपण मी माझ्या देशाचा नागरिक या विषयावरती, ह्या मुद्द्यांच्या आधारावरती आपण चर्चा करूया. मी माझ्या देशाचा नागरिक, हे तुम्ही पहिलं शीर्षक लिहायचं आहे. सामाजिक जीवनात अनेक ठिकाणी आपण आपल्या काही सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडतो का? आपल्या आजूबाजूला आपण बऱ्याच वेळा चिमुकल्यांना विविध ठिकाणी राबताना पाहतो. काम करण्याचे वय नसताना अनेक धोकादायक आणि कठीण कामे त्यांना करताना पाहतो. आपल्यापैकी किती जण या विरोधात आवाज उठवतात? एकीकडे लहान मुलं म्हणजे देशाचे आधारस्तंभ म्हणायचे आणि दुसरीकडे याच आधारस्तंभांना राबवताना पाहून गप्प बसायचे. हे कितपत योग्य वाटते? आपण जबाबदार नागरिक असाल तर आपल्या आजूबाजूला असलेल्या NGOंना, सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती नक्कीच दिली पाहिजे. विरोधाभास किती आणि कसा असतो याचे अगदी ताजे उदाहरण या आठवड्यात पाहायला मिळाले. मुंबईजवळ असलेल्या ठाण्यातल्या एका हॉटेलात चहा पिण्याकरता गेलो होतो. दुकानात तेथे बाल कामगार राबत नाही असं फलक लावला होता. आता बघा, आपण जातो सर्रास, आज आपल्या देशाची ज्वलंत समस्या आहे बालकामगार. आणि बालकामगार ही समस्या कमी करण्यासाठी सरकारने काही नियम बनवलेले आहेत आणि त्या नियमांना अनुसरूनच अनेक ठिकाणी काही कायदे बनवलेले आहेत. आपण पाहतो की अनेक हॉटेलांमध्ये किंवा कारखान्यांमध्ये लहान वयांना कामावरती झुंपवले जाते, कामावर लावले जाते. त्यांचे वय खेळण्या बागडण्याचे शिक्षणाचे असते, परंतु त्यांना अडीअडचणी किंवा आर्थिक परिस्थितीमुळे काम करणे भाग असते आणि या संधीचा फायदा इतर लोक घेत असतात. आपण दुकानामध्ये पाहतो की इथे बालकामगार राबत नाही, काम करत नाही असं सर्रास तिथे बोर्ड लिहिलेले असतात, फलक लावलेले असतात, पण त्याचा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. तोच अनुभव आपण विचाराच्या माध्यमातून, कल्पनेच्या माध्यमातून इथे लिहिलेला आहे. चहा पिता पिता एका वर्तमानपत्रात ठाणे पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान सुरू, कारखान्यातून 4 कामगारांची सुटका अशी बातमी वाचण्यास मिळाली. म्हणजे एकीकडे लोक आम्ही बालकामगार ठेवत नाही असे फलक लावून सांगतात आणि दुसरीकडे कायद्याने गुन्हा ठरत असतानाही अनेक धोकादायक जागी लहान मुलांना राबवून घेतले जाते. असे का? ही परिस्थिती आपण बदलणार आहोत की नाही? आपण समाजातील एक जबाबदार नागरिक आहोत. अनेक ठिकाणी बालकामगारांना काम करताना पाहून त्यांना पैशांची गरज आहे म्हणून ते अशी कामे स्वतःहून करतात असे अनेक जण बोलताना दिसतात. गरज आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही चिमुकल्यांकडून काहीही कामे करून घ्याल. आज अनेक उच्चभ्रू वस्त्यांमध्ये 14 वर्षाखालील मुलींकडून घरकाम करून घेतले जाते. त्यासाठी त्यांना घरीच आसराही दिला जातो. झोपण्यासाठी स्वयंपाकघरात एखादा कोपरा त्या मुलींना दिला जातो. गरीब कुटुंबातील काही लहान मुलांना आपल्या घरी कामाला ठेवून त्या बदल्यात त्यांच्या आईवडिलांना काही रक्कम दिली जाते. हे कितपत योग्य आहे? अशा लोकांवर कितपत कारवाई होते? मुळात 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना दुकानात किंवा इतर ठिकाणी कामाला ठेवणे किंवा त्यांच्याकडून काम करून घेणे
हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे, पण तरीही अनेक लहान बालकांना राबवून काही जण त्या चिमुकल्याच्या भवितव्यात खोडा आणण्याचा प्रयत्न करत असतात व त्यांचे भविष्य अंधारमय करत असतात. शिक्षण घेण्याच्या वयात त्या मुलांकडून कामे करून घेतली जातात. शहरातील अनेक लहान मोठ्या हॉटेल्समध्ये, चहा टपऱ्यांवर बालमजुरी करणारी चिमुकली मुले सर्रास पाहायला मिळतात. बऱ्याच ठिकाणी कपड्यांची दुकाने, किराणा माल दुकान, वीटभट्ट्या, सायकल दुरुस्ती दुकाने किंवा काही ठिकाणी लहान इंडस्ट्रियल कंपन्यांमध्येही लहान मुलांकडून काम करून घेतले जाते. काही राजकारणी तर याच्याही 4 पावले पुढे गेले आहेत. आता अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मुलांना खाऊ देण्याच्या किंवा पैसे देण्याच्या नावाखाली लहान मुलांचा प्रचार करण्यासाठी उपयोग करतात. मे 2015 केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत बाल कामगार प्रतिबंध व नियमन सुधारणा विधेयक 2012 सुधारणा करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे बाल कामगार प्रतिबंध व नियमन सुधारणा विधेयक 1986च्या कायद्यात बरेच बदल होतील, निदान अशी आशा तरी निर्माण झाली आहे. जून 2015 बालकामगारांबाबत झालेल्या एका सर्व्हेमध्ये देशभरात 5 कोटी बालकामगार काम करत असल्याचे उघडकीस आले. बालमजुरी थांबवण्यासाठी शासन विविध स्तरावर अनेक प्रयत्न करीत आहे, पण तरीही यात पाहिजे तेवढे यश आलेले नाही. अनेक ठिकाणी यंत्रणेतील उदासीन अधिकाऱ्यामुळे किंवा कर्मचाऱ्यांमुळे अनेक चिमुकले मुले बालमजुरी करताना दिसतात. मुळात या अशा प्रकारच्या घटनांना समाजातील काही घाबरट व्यक्तीही तितक्याच जबाबदार असतात. अशा व्यक्ती स्वतः काही करत नाहीत आणि दुसरा एखादा कोणी एखाद्या बेकायदेशीर गोष्टीच्या विरोधात लढत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारे मदतही करत नाही. या अशाच लोकांमुळे समाजात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचे फावते आणि त्यामुळेच अशा प्रकारचे बेकायदेशीर कामे ते लोक बिनधास्तपणे करतात. काही टोळ्या लहान मुलांचे अपहरण करून त्यांना दुसऱ्या राज्यात नेऊन विकतात व तेथे काम करण्यास भाग पाडतात. तेव्हा आपण नुसते जागेच राहण्याची नाही तर सावध होण्याचीही गरज आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आजूबाजूला दिसणाऱ्या अशा काही चुकीच्या गोष्टीची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात अगदी निर्धास्तपणे दिली पाहिजे आणि तसे करण्यास भीती वाटत असेल तर अनेक पत्रकार, NGO आपले नाव गुप्त ठेवून त्याविरोधात त्यांच्या परीने लढा देतात. आवश्यकता आहे ती आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पुढे येण्याची. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा निबंध सविस्तरपणे अभ्यासलेला आहे. या निबंधामध्ये आपले सर्व मुद्दे आलेले आहेत. आता तुम्हाला पुढील निबंध आहे मी पक्षी झाले तर. चौकटीत मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनात्मक लेखन तयार करायचं आहे. बघा, आता याच्या आधी आपण जो काय आत्मकथनात्मक निबंध पाहिलेला आहे त्याच्यावर आधारित हा निबंध आहे. हा तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. याच्यामध्ये मुद्दा आहे शाळेत उडून जाईन, वाहतूक कोंडीचा प्रश्न नाही, निसर्गाचे दर्शन, प्रवासात तिकीट नको, व्हिसा पासपोर्ट नको, खूप भ्रमंती, स्वच्छंदी जीवन आणि खंत संवाद बंद याची. आता बघा, इथे तुम्हाला स्वतः पक्षी आहे असं समजून पक्षीसारखं तुम्हाला कसं जीवन जगता येईल याचं वर्णन आत्मकथनात्मक मुद्द्यांच्या आधारावरती इथे लिहायचे आहे. की बघा, तुम्हाला शाळेत जायचा कंटाळा येतो, पक्ष्यांना शाळेत जावं लागतं का? नाही. आणि मग शाळेत जाताना लोकांना किती रस्त्यावरती वाहतूक कोंडी वगैरे असते, पण पक्ष्यांना आकाशात ते वाहतुकीचा संबंध येत नाही. निसर्गाचा ते स्वच्छंदपणे आनंद उपभोगतात. इकडून तिकडे जायचं असेल तर आपल्याला तिकीट काढावं लागतो. एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचं असेल तर आपल्याला पासपोर्ट, व्हिसा वगैरे पाहिजे असतो की नाही, एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी. तसं पक्ष्यांचं नसतं. ते स्वच्छंदपणे विहार करतात, खूप भटकंती करतात आणि स्वतंत्रपणे स्वच्छंदपणे जीवन जगत असतात. परंतु त्यांना त्यांच्या जीवनात पण काहीतरी खंत असेल की नाही. तर मग ती काय खंत आहे की पक्षी आपल्यासारखे बोलू शकतात का? नाही. तर या सगळ्या मुद्द्यांच्या आधारावरती तुम्हाला विस्तारित रूपाने निबंध लिहायचा आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण लेखन कौशल्यामध्ये निबंध लेखन याचे विविध प्रकार आणि विविध निबंधांचे उदाहरणाद्वारे आपण हा लेखन कौशल्याचा घटक अभ्यासलेला आहे. धन्यवाद.